नमस्कार. मी आता आलेलो आहे विक्रमगड तालुक्यात चिंचपाडा नावाचं गाव आहे आणि मी आहे श्री बिनोय गाडी स्वजन विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालय आलोंडे या शाळेचा मुख्याध्यापक. माझ्या समवेत आहेत माझे सहकारी, आमच्याकडे असलेले सेवक सन्माननीय रवी सांबरे मामा आणि एक विद्यार्थिनी आलेली आम्हाला मार्गदर्शन करायला चिंचपाडा गावातली. ही माझी विद्यार्थिनी. अजून काही गावकरी इथं आहेत जवळपास. इथं शालेय विद्यार्थ्यांचे ऍडमिशन करता मी या ठिकाणी आलेलो आहे आणि विशेष म्हणजे ह्या गावात इथल्या विद्यार्थ्यांची व्यथा काय ती जाणून घेण्याकरता आहे. आपल्या पुढे गोरगरिबांचं दुःख मांडणे, सांगणे आणि किती संघर्षमय परिस्थितीमधनं पोरं शिक्षण घेत आहेत. आदिवासी दुर्गम क्षेत्रातली मुलं अजून सुद्धा कोणत्या प्रकारचे संघर्ष करत आहेत. पालक सुद्धा आपल्या मुलांना किती धोक्यांमध्ये सोडत असतात याची प्रत्यक्ष गाथा सांगण्याकरता मी तुमच्या पुढे आज आलेलो आहे. हा आपल्याला दिसत असेल इथं हा तलाव आहे, तिकडे समोर डॅम आहे. आता उन्हाळा असल्यामुळे या डॅमचं पाणी कमी झालेलं आहे, त्याची लेवल कमी झाली पाण्याची आणि इथं एक छोटंसं अंतर वाटतं तेवढं छोटं नाही ते. हे अंतर कमीत कमी 700 ते 800 फूट एवढं आहे, म्हणजे 1000 फूट एवढं अंतर ते येईल. आणि एवढं अंतर मुलं पूर्वी पोहून जायचे. आज कोणत्या तरी सेवाभावी संस्थेने इथं अशी बोटिंगची व्यवस्था केलेली आहे. आता मी बोटीत बसणार आहे आणि तुम्हाला ते प्रात्यक्षिक दाखवणार आहे. आता ही बोट सध्या इथं आलेली आहे आणि तुम्ही म्हणणार की छोट्याशा अंतराकरता एवढं मोठं काय पाडला लावलेलं आहे. हे अंतर वाढतं जेव्हा पाऊस सुरू येईल आणि हा तलाव भरेल ना, त्यावेळेस आपल्याला इकडे एक विहीर दिसत असेल. त्या विहिरीचा खालचा जो भाग आहे ना तो पाण्याखाली गेलेला असतो. म्हणजे ती मोटरसायकल जी येते तो रस्ता तो पूर्णपणे पाण्याने बुडालेला असतो आणि ही बोट तिकडे गेलेली असते. तिथनं मुलं ही बोट वल्लवत पलीकडे जात असतात. पूर्वी पोहून जायचे, कपडे बदलायचे, ते मग नंतर आलोंडा हायस्कूलला यायचे ते शिक्षणासाठी. आज मात्र ते बोटीची थोडी सोय झालेली आहे, पण तरी सुद्धा मी मुद्दाम आपल्या पुढे हा व्हिडिओ आणतोय. ही मुलं जर तिकडे येत असतील, लहान लहान मुलं असतील, मी सुद्धा एक पालक आहे, बाप आहे लहान लहान मुलांचा. माझे पण मुलं मला आवडत असतात. या पाण्यामध्ये काही दुर्दैवी घटना माझ्या मुलांच्या बाबतीत घडू नये याची संवेदना मला आहे. माझ्या पाल्यांच्या बाबतीत घडू नये, माझ्याकडे येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत घडू नये यासाठी जर त्यांना सेफ्टी जॅकेट्स वगैरे मिळालेत, म्हणजे उद्या काही बोट पलटली किंवा काहीतरी अपघात झाला आणि मुलं पाण्यात पडली तर त्या सेफ्टी जॅकेटमुळे ते वाचू शकतात. हा व्हिडिओ पाहणारे कोणी NGOज असतील, कोणाला सोशल सर्व्हिसची आवड असेल, त्यांनी जर या मुलांना अशा पद्धतीने सेफ्टी जॅकेट्स वगैरे उपलब्ध करून दिलेत तर निश्चितपणे आमच्या विद्यार्थ्यांना फायदा होईल. आता मी तुम्हाला या बोटीत बसून दाखवतो की विद्यार्थी कशा पद्धतीने बोटीचा वापर करत असतात. या मामा ये का तू पण. ही बोट आहे आणि या बोटीत ऑलरेडी पाणी भरलेलं आहे. म्हणजे काय लिकेज आहे का? या बोटीला सुद्धा लिकेज आहे. आता लक्षात याचं वर्षभराचं मेंटेनन्स झालं पाहिजे. आणि बोट मी आता वल्लवतोय. यात आता तुम्ही मला थोडी मदत केली तर बरं होईल. ही मुलगी आहे ना, विद्यार्थी, माझी विद्यार्थी. हा दोर जर इकडून खेचला तर पलीकडनं तो आपोआप खेचला जात असतो. बोट खेचणं म्हणजे दोर खेचणं हे सुद्धा थोडं कष्ट आहे आणि त्याची दिशा पण मेंटेन होते. पुढचे टोक बांधलेले, मागचे टोक वेगळे आणि असं वरसा घालून जाते. ते रोपवे सारखंच आपल्याला थोडंसं दिसतंय. प्रत्यक्ष दिसत असलेली मुलगी कशा पद्धतीने खेचते ते. आणि या तलावाचं पाणी आता इथं बरीचसं खोल असल्या प्रकारचं पाणी आहे की जे पाणी यामध्ये पोहणं म्हणजे मुलांना सवय आहे इथली. परंतु सवय जरी असली तरी सुद्धा कोणत्या ना कोणत्या कारणाखाली त्या मुलाचा स्टॅमिना तुटत असतो, दम तुटत असतो. हिची पुढे सुद्धा ते बुडू शकतात, काही अपघात घडू शकतो. मी परमेश्वराला दररोज प्रार्थना करेन की माझ्या विद्यार्थ्यांच्या जीवावर असं काही बीतू नये. आणि जे कोणी सेवाभावी संस्था असतील, कोणी ग्रामस्थ असतील, कोणी सामाजिक सेवक असतील,
त्यांना जर हा व्हिडिओ आवडलेला असेल तर या मुलाच्या मदतीसाठी त्यांनी यावं. आमच्या शाळेत आमच्या विद्यार्थ्यांतर्फे, गोरगरिबांतर्फे, चिंचपाळा गावाच्या ग्रामस्थांतर्फे मी त्याचं स्वागत करतो. धन्यवाद.